आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना हरी जना सवे भेटी किंवा संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना विठ्ठल महायोग पीठे तटे धीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं समानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी Bye.
मागणी पर या प्रकरणात नाही. सालाबाप्रमाणे आहे वर्ष हा चालू असलेला नाम सप्ताह आणि वर्ष 27 अगदी 2 तप उलटून गेली आहेत. समोर तेच लोक ऐकणारे, आम्ही उभे राहणारे सुद्धा तेच. आणि अगदी पहिल्या वर्षापासून हा एक दांडी झाली बरं का मागच्या वर्षी. तर त्या 27 वर्षापासून पांडुरंग फक्त अखंड सेवा घेतोय. मी नाही करत, तो सेवा घेतोय. आणि ज्याला म्हणतात की अगदी जसा इथं हनुमंतराय विराजित झाले, अगदी शिवशंकर इथे प्रस्थापित झाले, तेव्हापासून आमचं हे माऊली महिला भजनी मंडळ किंवा दुर्गा माता भजनी मंडळ यांनी जे इथे कष्ट केलेत, जे इथं साकारलंय नाही का, साकारच म्हणावं लागेल. कारण इथे आधी जे होतं ते जन्मजात घडत होतं आणि त्यातून हे मंदिर ते स्थापन झालं नाही का. आणि ते तर असं सहज होतं का ते? नाही, नक्कीच नाही. आनंद आणि अडचणी आणि ज्याला म्हणतात तिथून आता हरिपाठ सुरू झाला. सहज नव्हता, सहज नव्हता. आनंद आणि अडचणी आणि त्यापासून मग हे हळूहळू हळूहळू ज्याला म्हणतात की हा इथपर्यंत येऊन ठेपलेला हा सप्ताह आहे. आणि माझ्याकडे न जाणे कोण जाणो, हीच सेवा अखंड माझ्याकडे येते. मी मागून कुठलीच घेत नाही. तुम्ही आधी बघितलं असेल की हा कुलकर्णी भाऊ नेहमी म्हणतात आलेकडे काय म्हणते की ताई तुम्ही हीच सेवा का, मी मागूनच घेत नाही बरं का. आधी तर मला विचारायचं नाही, फक्त सेवा टाकून द्यायची. मागच्या वर्षापासून म्हटलं नाही तुम्ही असं नाही करायचं, आता कमिटी ठरवेल, त्याच्या मनात असेल तर टाकेल, नाही तर नाही. मागच्या वर्षी मी त्यांना असं बोलले होते. मागच्या वर्षी कमिटीनं फोन केला मी आले नाही. मग यावर्षी अगदी त्याला आवर्जून मीटिंग मधून फोन केला, ताई 50 लोक ऐकतात तुम्हाला, काय असेल तर आता सांगा. म्हणलं भाऊ सकाळी सांगते. सकाळी सांगेपर्यंत फक्त 6-10 2 साडेबाई वाटायला. आणि मग कोणती घ्यावी लागली? 10 तारीख. माझी इच्छा नाही, ही त्याची इच्छा आहे. ती पांडुरंगाची इच्छा आहे की नाही मागणं मागावं. आणि मला असं वाटतं की मी मागितलं की बहुधा पूर्ण होतंय बघ. कसं महिला मंडळ होतंय की नाही? झालं ना. आमची एकच इच्छा होती इथे पांडुरंग परमात्मा यावं, एवढी एकच इच्छा होती. आणि याच्या आधी 4-5 वर्ष आधी आम्ही हा विचार केला होता महिलांनी की आपण असं करूया की आपण सगळ्यांनी पैसे जमा करूया आणि मंदिर उभारूयात. पण बघा केवढं अवघड होतं ते. जमलं असतं आपल्याला? नक्कीच नाही, नाही का. हा खेळ नव्हे एकल्याचा. हे एकट्याचं कामच नाही हो. एकट्याचं कामच नाही. आणि एवढ्यांचा सहभाग, त्यातूनही हे इथे स्थापित होणं पांडुरंगाचं माझ्या अंगावर आकाशात सुद्धा रोमांच येते, सांगू का. आणि त्यातून आज जे पाहिलं ना माझा दिंडी मिरवणूक, तुम्ही होतात तसं होतात. असली दिंडी मिरवणूक अगदी ज्याला क्या कहने वा. बरं मला सांगा, जर का आम्ही सर असं म्हटलं असतं आम्ही ना फक्त माऊली महिला भजन मंडळ आणि एकनाथ भजन मंडळ आम्हीच काढू आमची दिंडी, आमच्याकडे कोणी यायचं नाही, ते बरं दिसलं असतं का? नक्कीच नसतं दिसलं. सगळे एकत्र आले, सगळे ओढ, सगळे ओहळ, सगळे नदी, सगळे नाले, आणि त्याचा हा असा अखंड प्रवाह आणि जवळजवळ 1000 लोकांच्या वर एवढी भव्य दिंडी मिरवणूक होती महाराज. एक आणखी सांगेल की बघायचं आम्ही उभे तरी राहिलं तर इथं जवळजवळ 3 ते 4 भजनी मंडळ आहेतच की नाही का, ज्यांच्या आवाज अक्षरशः आग ओकतो. खोटं नाही बोलत ना, बोलत चला, कारण सगळे आपणच आहोत. ते आमचे सुरळकर महाराज आणि हम भी कुछ कम नाही असे आमचे
वैजनाथ महाराज वा साष्टांग दंडवतो. फक्त मला एकच सांगा, तुम्ही काय खाता? विठ्ठल खरंच खूप. आणि पहाटेने एवढे मोठे मोठे सत्ता असतात पण ही मज्जा नसते. आणि इकडे आमचे सर सोनटक्के सर, शिंटाके सर आणि त्यांची असणारी वानर सेना. चुकीचं नाही बोलत ना? वानर सेना काही तुम्हाला नाही माहित त्याच्यामध्ये काय दव येते? वानर सेनेने लंकाची सुवर्णाची लंका काबीज केली. हो, पण आधी प्रभू रामचंद्र होते ना. पूर्ण तुम्ही पण विसरू नका, कधीच नका विसरू. मला एक सांगा, जेव्हा सर इथे नव्हते, पूर्ण ऐका ना, तुमच्यासाठी मुद्दाम सांगते. जेव्हा सर इथे नव्हते तेव्हा तर काही इच्छा झाली असते की बाई मला कीर्तन करायचंय, माझ्या वेळी ही सुविधा होती बरं का सर. तर तुम्हाला कुठे जावं लागलं असतं? पैठणला, आळंदीला, नाही का? आणि आता एकच सांगा, तुम्ही सगळेजण एवढा गेले असतात का तिथे? नक्कीच नाही. हा, पुरुष मंडळी जाऊ शकले असते, पण मुलींना हा चादोळ गेल्यासाठी मला म्हणायचं नाही, पण एवढ्या नक्कीच नाही. आणि ही उद्याचे होणारी महाराज मंडळी, मग कोणी गायक असतील, छान कोणी कीर्तनकार, कोणी प्रवचनकार, हे त्याकडे घडतंय. पूर्ण कधीच एक विसरू नका. काही हो, सरांना कधीच नाही विसरायचं. विठ्ठल याच्यासाठी भाग्य असावं लागतं. आणि तुमच्या भाग्यामध्ये ते होतं, हे तुम्हाला ते मिळालं सुद्धा नाही का? आणि खरंच कौतुक आहे गोष्टींचं की एवढ्या याच्यात 2-3 चेहरे उदयनमुख होणार दिसतात मला. एक त्याच्यामध्ये गायकवाड महाराजांचा पोरगा नातू, काय नकुल, बघा नाव पण कसं ठेवलंय. एक कायदे महाराजांची पोरगी, ती पण वैष्णवी. ते नाव मला असं वाटतं ते मुद्दाम नाही ठेवले, पण ती सार्थ झाली आहे. बरोबर ना गायकवाड महाराज? बरोबर ना? बोलत चला बरं का. आणि अजून एक मला असं वाटतं घाडगे बाबांची नात पण आहे त्याच्यामध्ये. तिचं नाव काय? वा वा. खरंच आता हे मला सांगा, नक्की नाव सार्थ होतंय म्हणून महिलांना एक करा बरं का. नाव सार्थ ठेवीत जा. विठ्ठल विठ्ठल. सोमवार आणि आज एकादशी. एवढं पॉवरफुल कोणते नशीब आहे सर? विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणतात ना, जे होतं ते बरं. आजची सेवा होती ती अगदी खूप छान नाही का? आणि आजच्या या सहभागासाठी आमचा नरेंद्राचार्य महाराजांचा भजनी मंडळ, त्यांचा पण सहभाग होता. दुर्गा माता महिला भजनी मंडळ अगदी खूप भजनी मंडळ नाही. बरं शब्द लागला बरं का, लक्षात ठेवा. बसले का कोणी? जास्त दिसतच नाही अजून मला, पंक्ती झाल्या नाहीत का अजून? पण भजनी मंडळ तुम्ही मुद्दामने म्हणले लागले ते. तुम्ही तुमचं घरा काय करायचं ते. दुर्गा माता महिला मंडळ, आमचं माऊली महिला भजनी मंडळ, संत एकनाथ भजनी मंडळ, आमचे वेगळे सर, सांगोळे सर पहिल्यापासून आहेत. फक्त आमचे हेड मास्टरच नाहीत नाही का? त्यांचे पाहिजे होते, आज सर पाहिजे होते नाही का? कसं असतं महाराज, आपण कोणी माझ्यासाठी विशेष नाही आहात नाही का, पण तुम्ही माझ्यासाठी प्रेमाची माणसं आहात. विठ्ठल विठ्ठल.
नाही का? 2 दिवस प्राण प्रतिष्ठेचे झाले हा, आणि अविरत श्रम सगळ्यांनी घेतले नाही का? कोणी भरण म्हणता म्हणून मोठं झालं नाही, कोणी सरळ टाकता म्हणून मोठं झालं नाही, कोणी झाडता म्हणून मोठं नाही. आपली आपली जिम्मेदारी आपण अगदी सांभाळून घेतात चोखपणे नाही का? तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा रोळी आनंद आहे, आणि त्यात मजा आहे हो, त्यात मजा आहे. म्हणून सोडायला शिका. काय लोक म्हणतात, अहो एवढी मोठी मिरवणूक काढली आणि एवढे भजनी मंडळ आहे, पण काय सांगू ताई, वाद होतात. म्हणलं ते घरात नाही होत का? नवरा बायको मध्ये होत नाहीत कसं? होतात. माय लेकरामध्ये होतात. सोडायला शिका. काय सोडायला शिका. आवडीने वागू विसरले का? एवढ्या वयामध्ये बाबा सुद्धा मला हे सांग, मी विसरून गेले बाबा, क्षमा करा. खरं म्हणजे या वयात त्याने घरात आरामात झोपून राहावं, पण नाही. बरं त्याच्याकडे कोणी माहीत ठेवीत नाही की बाबा तुम्ही वाजवता म्हणून, किंवा काय म्हणजे असा काही मुद्दाम हे नाही, पण तरी पण उत्स्फूर्तपणे त्याच्या जोरात टाळ्या वाजवा बाबांसाठी. आणि आवड ही आवड. आणि मृदुमेधार बाबांचं नाव काय? आपलं नाव शशी तांडू. क्या बात आहे. आणि आमचे जयस्वाल भाऊ मागच्या 2 वर्षापूर्वी आले होते, पण नेमके माझं कीर्तन नव्हते आहे बरं का. पण यावर्षी आवर्जून आला. धन्यवाद जयस्वाल भाऊ. बरं का. विठ्ठल एवढे आपण एकत्र जमतोय. आमचं महिला भटीमेळा 50-60 बायका कमी नाहीये. 10-15 आमच्या इकडची संख्या कमी झाल्या का? आता लंगडे घोडे होत आहे वयानुसार नाही का? पण मागे फळी उभी राहते याचा आनंद आहे. आणि आपण थकलं की मागे आहे ते माणूस आहे ना, ही त्याची दृष्टी आहे. बोलत होते सोडत चला, सोडत चला. घरात होतं, बाहेर पण होतं. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. ऐकून घ्यायचं, समजून सांगायचं, नसतं सोडून द्यायचं. म्हणले पण सोडायचं कोणी? सोडायचं कोणी सांगूच का? ज्याला मोठं व्हायचंय त्याने.
मुंगीहून साखर हाताळली पाहिजे महाराज. एवढं हे जर का कळलं ना, मला असं वाटतं जीवनाचं वर्म कळलं. सांगू मुद्दा म्हणजे हे काय असं एक हाताला आलं म्हणून सांगितलं बरं का. एक अजून विशेष सांगेल. आज माझा विषय देव हा नाहीच आहे. आपण जर सरळ भावार्थ असा आहे की देवा एक तर संत मागतच नाही. संत मागतच नाही. जर का मागितलं तर त्याचंच मागतात किंवा त्यालाच मागतात. तुकोबारांचा भगवानाचा खूप आग्रह झाला. अहो तुकोबाराय मागा, हो तुकोबाराय मागा, काहीतरी मागा हो. म्हणलं तेव्हा द्यायचंय ना तुला, द्यायचंय ना, एकच देव ज्याच्या चित्तात देव आहे त्याची संगती दे. ज्याच्या चित्तात देव आहे ना त्याची संगती दे. का हो म्हणले? आवडतं मला, मला द्या, आवडतं दे. आपलं पण कसं असं, ती साडी मला आवडली, हा तीच घेईन. नवरा म्हणतो माझ्या अगं आवडत नाहीये, नकोच मला, मग नकोच मग. तसा तो कोणाला म्हणतात माझ्या आवडीचं दे. अजून एक, जर का देशील ना त्याचा पुन्हा वियोग नको, नाही का. आपली माणसं भेटावी पण त्याचा पुन्हा वियोग न व्हावा, नाही का. लक्ष्मणाने एकच सांगितलं, भगवंता तुझा वियोग नको रे. तू सतत माझ्या नेहमी जवळ हवास, तो वियोग नको रे भगवंता. म्हणून वनवासाला लक्ष्मण सोबत होते आणि आधी अवतार करवले रामचंद्राने सांगवावा, नाही का. मोठे कोण आहेत? रामचंद्र आहेत. पण नाही, लक्ष्मण वियोग सहन करू शकणार नाही म्हणून आधी लक्ष्मण आणि नंतर प्रभू रामचंद्र, नाही का. तसं तुकोबा आहे म्हणता, माझ्या आवडीचं ते पण त्याचा वियोग घेऊ नको. का हो का? त्यात भलंय, ते जीणं भलंय, ते जीणं भलं, चांगलं, सौख्याचं, आनंदाचं. विठ्ठल आधी शब्दशः अर्थ झाला. जर का एखाद्याचं अर्धचरण राहिलं तर आपण समजून घेताल. एक नक्कीच सांगेल, आधी कीर्तनं झाली, मी सगळी नाही ऐकली, फक्त 2 कीर्तनं ऐकली. पण कोणी माझा पांडुरंग सांगितला का नाही सांगितलं मला माहित नाही, बरं का. मला ते बोलायचंय आज, ते माझ्या आवडीचं होतं ना आणि ते आलंय, म्हणून ते बोलणार आज. आणि त्याला निमित्त झाला आमचे मोरे मोरे महाराज. आणि अजून एक सांगायचं राहिले की ही जी नवीन तरुण तुर्क मंडळ ज्याला म्हणतात, म्हणजे अध्यक्ष राजेंद्र मोरे, अमोल जाधव, चौरे भाऊ, आणि काल जे आपण दान दिलं, मला असं वाटतं काल ते आपण ऐकले सगळे का, गणेश महाराज लहाने, आणि ही जुनी मंडळी ढवळे महाराज, सखाराम जाधव महाराज, आमच्या घरचं हटलं. कारण त्यांना विसरून कसं चालेल. 27 वर्ष सेवा केली, 27 वर्ष. पहिल्यापासून हळूहळू सगळे, पण नाही झाले. याचा आता फार सुख येतं असं नाहीये. कारण खेटर कोणाला असतात, दगड कोणाला मारतात, आंब्या झाडाला, बाभळीला. बाभळीला कोणी दगड मारत नाही, आंब्या झाडाला. पण टिकून आहे त्याच्याजवळ एका मागे पांडुरंगाजवळ, पांडुरंगा अरे अखंड आयुष्य दे माझ्या धण्याला. पण तुझी सेवा ना निरंतर घालू दे. विठ्ठल विठ्ठल आणि अगदी सगळे त्यांनी बघा सर आहेत, मधले सर सर आहेत, पण येऊन साफसफाई करतात. केवढं केवढं कौतुक आहे नाही. आणि ते जे झुंबर ना आज आपण पाहिले ते नवजवान मित्र मंडळ रामनगर यांनी केलंय. आणि उद्याचा तो प्रसाद आपण उद्या
जेवणार आहोत. त्याचे अन्नदान दाते आहेत लहाने महाराज. आणि अजून एक महत्त्वाचं सांगेन, सबके दिन होते भाई, हाँ सबके दिन होते हैं. एक काळ असा होता की साऊंड सिस्टीम समोर आली की तिथून लोक उठायचे इथं बोट घालायचे. बघा का आवाज नव्हता, बरेचशा भानगडी असतील, पण आज जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आज एवढं सुंदर उभं केलंय आणि खना आवाज दिलाय. अगदी कथेमध्ये सुद्धा मस्त आवाज दिलाय. म्हणून ते आपले ढोळे महाराज, ते पण पहिल्या पासून अगदी सखाराम महाराज, दादा ढोळे महाराज, आमच्या घरचे अजून 4 मंडळी असतील, चौरे भाऊ, ही मंडळी टिकून आहेत. अगदी सांगायचं होतं पांडुरंगाची मूर्ती यावी असं वाटत होतं, पण असं नव्हतं वाटलं की मोरे त्यांनी जावं आणि नंतर ती यावी. बघा नक्कीच स्मरण आहे त्यांचं, आज आठवण आहे त्यांची, आठवण आहे. पण तिकडे पाहिलं की आठवत राहील, हा हे मोरे त्यांची नावनी बघा. आणि केवढं लेखाने केवढं छान काम केलंय सांगावर. त्यासाठी एक सांगेल, आज देव हा माझा विषय नाहीये. माझा हा बघा थोडा राहिला तरी चालेल, पण नक्कीच एक सांगेल, जो पांडुरंग आलाय ना, कसला देखणं आलाय हो, बघितलं कसली सुंदर मूर्ती, कसली हसती आहे ना गोड. अगदी त्याला म्हणतात लावण्य सुंदर मदनाचा पुतळा, नाही का, एवढा सुंदर भगवंत आलाय. आणि तिथं रुपये कसे गोंडस आली, अशी गप्पू गप्पू आले ना, ती बघा ना तुम्ही, अशी सुंदर बारीक हसती आहे. हा आणखीन एक सांगितली, मूर्ती जी आली आहे ना, ती निर्गुणातून साकार होऊन आली आहे. लक्षपूर्वक ऐका बघा, लक्षपूर्वक ऐका. मला एक सांगा, आपले देव किती? 33 कोटी. पण ते एका दशक शतक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी असं नव्हे, नाही का, असं नव्हे, नाही का. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. सांगा किती झाले? 12 आणि 11 21, 8 आणि 2 झाले ना. 33 कोटीमध्ये 33 प्रकारची देवता, बर का. मग त्यातून सगळ्या देवता नित्य नाहीये. तो विषय खूप मोठा बर का. जर का पहिलं गीत मिळालं तर नक्कीच ते करेल, बर का. देव नक्कीच सांगेल. पण आज मला फक्त माझ्या पांडुरंगावर यायचंय, तिथपर्यंतच बोलेल आज. अधिष्ठातू, मर्त्य, नैमित्तिक आणि नित्य अशी 4 देवाचे प्रकार आहेत बघा. बाकीचे सांगणारच नाही. 5 देवता नित्य देवता आहेत. 5 देवता त्याला काय म्हणतात सांगा बरं पोरींना? देव पंचयतन. काय म्हणतात त्याला? देव पंचयतन. जसं संत पंचयतन सुद्धा आहे, नाही का. संत पंचयतन त्यात ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, नामदेव महाराज आणि निळोबा आहे. हे काय? संत पंचयतन. असं देव पंचयतन. याच्यामध्ये कोणता देवता आहे? सूर्य, शक्ती, विष्णू, गणपती आणि भोलेनाथ. झालं का बा? आपण बोलून चला बरं का. आता तुम्ही माझ्या जवळच्या दुसऱ्या बोलत नाही, बाहेर का असं बोलत नाही बरं का. तुम्ही अंगणातल्या तुम्हाला बोल अजून सांगत जा. झालं का 5? हा 5 झाले बरोबर. त्या झाल्या म्हणजे म्हणल्यामध्ये झालं. विठ्ठल विठ्ठल. तर या 5 देवता नित्य देवता आहे. तुम्ही म्हणा बाकीचे देव म्हणाल महादेव सांगितला, विष्णू सांगितला आणि मग कृष्ण. तो नित्य देव नाही. राम नित्य देव नाही. का सांगेल. त्यांना नित्य देव म्हणायचं ज्याची सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप दिसतात, किंवा दोन्ही रूपामध्ये आपल्याला पूजता येतं, त्यांना नित्य देव म्हणायचं.
प्रतिमा आहे तो निर्गुण. किंवा आम्ही महिला मंडळ रथसप्तमी, पौष महिना, श्रावण महिना यामध्ये चित्र काढताना पूजतो ते काय निर्गुण. सूर्याची दोन रूप, एक तो आणि एक आपण पूजतो तो, अशी दोन रूप सूर्याची. शक्ती म्हणजे देवी, तिची दोन रूप कुठले? मग ती सिंहावर आरूढ आहे, हा ती सगुण साकार. जी तांदळा रूपात आहे ती निर्गुण. लक्षात येते ना? हा ते तांदळामध्ये आहे ते निर्गुण. चतुर्भुज सिंहावर आरूढ, हा ती सगुण साकार. गणपती तो मंदिरामध्ये असतो तो सगुण साकार. सांगा बरं निर्गुण आता. हे तुम्ही नक्कीच सांगावं मला असं वाटतं. सांगा निर्गुण. ब्राह्मण महाराज सुपारी. सांगा ना महिला मंडळ. मला माहिती आपण झोपत नाही. सुपारी हो. ब्राह्मण पूजेला कधीही गणपतीची मूर्ती घेत नाही. विडा आणि वर हा ते गणपती तो निर्गुण. तो निर्गुण. आज म्हणलं नाही का मगाशी पानं, विड्याची पानं आणले नाहीत का, सुपारी आणली नाही का म्हणलं की मगाशी. हा ते लक्षात ठेवायचं ना. झाली का दोन रूप गणपतीची? काय राहिलं आता सात तुम्ही सांगत चला. हा सूर्य झाला, शक्ती झाली, गणपती झाला, महादेव राहिला. सांगा आता महादेवचं सगळं रूप जो आपण फोटो मांडला होता का इथे त्याची मूर्ती. पण ऐका महिलांनो, शंकराच्या मूर्तीची कधीही पूजा करायची नाही, निषिद्ध आहे. मग काय पूजायचं? शिवलिंग ते निर्गुण. कधीही निर्गुण पूजायचं. हा त्याची कारण वगैरे आज मी सांगणारच नाहीये. मग आता काय राहील सांगा बरं. विष्णू. तुम्हाला ऐकू आलं? काय राहिलंय? विष्णू राहिला ना. तेच तर सांगायचंय की आज विठ्ठल विठ्ठल. मग सगुण साकार विष्णू तो चतुर्भुज आहे. मंदिरामध्ये उभा तो विष्णू तो सगुण साकार. आणि निर्गुण रूप शाळीग्राम. आलं ना लक्षात? निर्गुण विष्णू तो शाळीग्राम. आता एकच विचार आहे, बरोबर उत्तर द्यायचं बरं का. जो पांडुरंग आलाय ते पाषाण कोणतं आहे? नाही ऐकू आलं? नाही. नुसतेच सणांवर दररोज तो पाषाण शाळीग्राम आहे. शाळीग्राम त्याची मूर्ती आली ना विशेष आहे. ती मूर्ती शाळीग्राम या पाषाणाची आहे. म्हणून मी जे बोलले ना निर्गुणातून साकार झालाय ते म्हणून विशेष. म्हणून विशेष पांडुरंग आहे. विठ्ठल विठ्ठल. मला इथपर्यंत यायचं होतं, सगळं सांगायला मला गरजेचं होतं. आधी कोणी सांगितलं नाही सांगितलं मला माहित नव्हतं. म्हणून मुद्दाम सांगितलं की शाळीग्राम मधून भगवंत पांडुरंग माझ्या दारी आलाय, माझ्या अंगणात आलाय, माझ्या महिला मंडळाच्या भेटीला आलाय. एकच सांगेन बर का, भक्तीचा एकच सांगेन. असं म्हणतात देवाची प्राणप्रतिष्ठा झाली की देव त्याच्यामध्ये साकार होतो, त्याच्यामध्ये येतो. पण पुढचं ऐका. निर्गुण
तो प्रकाश गांडोळे बरं का, ज्यांची आज मला असं दुपारी पंगत होती. हा, ज्याला जे जमेल त्याने देण्याचा प्रयत्न केलाय. सगळं महिला बरं का जयस्वाल भाऊ, जरी पुरुषांनी 11,000 दिले तरी महिलांनी वेगळे दिले. त्यामुळे तुमचं कमायचंय, हे आमच्या भाजीमधलं. हा, कुठेही कोणीही कशातही कमी नाही पडलं, म्हणून ते एवढं प्रेमाने इथं आले बर का. आणि हा सुंदर त्याला म्हणतात नियोजन आयोजन, आणि त्याला म्हणतात मंदिर. हा, मांगल्य दिव्यता रम्यता मंदिर 10 दिवस दिसली बरं का इथे. हो, आणि असा पांडुरंग इथे आला, पण एकच सांगत होते, तो विराजमान झाला. पण असं म्हणतात, माझ्याकडे प्रमाण नाही पण मी ऐकलेलं आहे असं, की जर 3 दिवस देवाची पूजा नाही केली, नैवेद्य नाही दाखवला, तर देव निघून जातोय. देव निघून जातोय. घोडं घेणं सोपं आहे, चाऱ्याचं कापले अवघड. देव आला आणि असा कसा नाही आला, अगदी खुश होऊन, अगदी हसत मुखाने, शालिग्राम रूपाने, साकार रूपाने, सगुण होऊन आलाय. पण सांभाळायचं आपल्या हातात आहे. वाटून घ्या सेवा, काहीच अडचण नाही, वाटून घ्या सेवा. 8 दिवस कोणी रांगोळी करायची, 8 दिवस कोणी पूजा करायची, कोणी नैवेद्य दाखवायचा. आणि एक करा बरं का, नैवेद्य दाखवा, घरी घेऊन जा, फायदा होईल. त्याचं उष्ट तुम्हाला खायला मिळेल. दुसरा, त्याला मुंग्याने चावणार, पुण्य करता पाप घडेल, तसं होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही दररोज नैवेद्य दाखवा बरं का, ऐकताय ना, दररोज नैवेद्य दाखवा. आणि दाखवता 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 ज्या दिवशी नैवेद्य आधीच बेचव लागेल का, म्हणावं आज माझा पांडुरंग जेवलाय बरं का. हा, तो आता खात नाही, ओढतोय रस. हा, मग जिम्मेदारी तुमची आहे, त्याला सांभाळायचंय नाही का. म्हणतात ना, जीव लावला की जवळ येतं, आणि तुम्ही जर का जीव नाही लावला तर तो निघून जाईल. म्हणून सांभाळायचंय. विठ्ठल देव बसायची ती त्याची घडावी संगती. मी स्थानिक कीर्तनकार म्हणून हे सगळं सांगणं गरजेचं होतं. आपण माझी प्रेमाची मैत्रीण तर बघ, आपलं आपण नाही सांगतो तर कोण सांगणार. आपलं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार. मला दिंडीमध्ये पण आमच्या असं असतं, भरपूर 4, 5, 6 कीर्तन प्रचार होतात, पण कमिटी जवळून बसता बरं का, कौतुक नाही सांगत बरं, नक्कीच नाही. मी त्या पात्रतेची नाहीच आहे. पण म्हणतात काय फारच छान कीर्तन केलं. मी कीर्तन काय करते मला हे मला माहित नाही, पण मला एकच माहित आहे, आपल्या माणसाचे पाठ जर का आपण नाही थोपटली तर मग पुढे कसा जाणार, तर मोठा कसा होणार. मग आपल्याचा कौतुक आपण नाही करायचं, काही लोक येतील करायला, गरजेचं आहे, करत चला. कोणी काय अहो तोंड भरून कौतुक करायला काय लागतंय हो, हा गोड बोलायला काय लागतंय, असं करत चला की भादाला मनाचं मोठं, मना दुसऱ्याला मोठं बघा, तेवढा आनंद मिळतोय. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. बँकेमध्ये 2 प्रकारचे लोक जातात बरं का सर. तुम्ही बँकेमध्ये सगळेच थोडे जातात, कोण जायला लागले ना. पहिली सगळ्यांनी खाते उघडली जनधन खात्यासाठी, आणि आता बचत गटासाठी. कुठंच आवाज येणार आता लाडकी. पण लाडक्या बहिणीला काय दोनच ना, काऊन काय म्हणते. लाडकी बहीण योजना आली आहे आणि सगळ्यांची खाती बँकेत उघडली आहे. कोणाचा राहिलं का हात वर करा बरं, कोणाचा राहिलं खाता नाही, सगळ्यांची उघडली आहे. मग सांगा बरं बँकेत कसा जातो आपण,
नाही तर काढायला. बँकेत पैसे ते टाकायला तरी जातो किंवा काढायला तरी जातो. बर का, ही सुद्धा एक बँकच आहे. ही सुद्धा एक परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. ही सुद्धा एक बँकच आहे. पण ही बँक अशी आहे, इथं टाकायला कमी येतात आणि काढायला काढणाऱ्याची कमीच नाहीये. सगळे काढायला जातात बघा. पण आमचे संत अशी आहेत, ते फक्त टाकतात टाकतात टाकतात, काढायचं नावच नाही. हो, काढायचं नावच नाही. देव म्हणले, अरे तुकोबा, अरे केवढं बॅलन्स झालंय, माझ्या डोक्यावर ओझं झालंय, ऋण झालंय, डोक्यावर माझ्या ऋण झालंय. अरे थोडं तरी उतरू दे, माग की काहीतरी माग. म्हटले मागायचं ना, हा एकच नाही भगवंता. देवाची देणे खरंच. देव असे चित्ती त्याची घडावी संगती आणि अशी सुंदर मागणी तुकोबाने देवाकडे केली आहे. मागणं सुद्धा एक
एका प्रकारचं नसतं बघ. आमचं सोडलं द्या. आपण खूप सांगितलं असतात पण घड्याळ पळती आणि माझ्यासाठी ती नेहमीच पळत असते. नाही का? कारण मला सगळं बोलायचं असतं की नाही. संस्कार सोडूनच द्या. पण परमार्थाचं जरी म्हटलं, देव जरी म्हटला तर तो एकत्वानं मागता येतो का? नाही. अनेकत्वानं, अनेक प्रकारानं, अनेक रूपानं तुझा विसरण व्हावा. ठेवू दे चरणा वरी माथा, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. हा गुण गायन आवडी एक प्रकार आहे का? अनेकत्वानं मागता येतो, अनेक रूपानं मागता येतो. हा पण तुकोबरा आज म्हणतात भगवंत ते नकोच, तेच दे. चित्त देव पाहिजे. एक लक्षात येत नाहीये की तुकोबराने हे का नाही म्हटलं की मुखात देव दे ना भगवंत. कारण सतत मुखात नाम आपल्या हातात मोक्ष मुखी नाम मोक्ष ऐसे साक्ष बहुतांती ऐसे साक्ष बहुतांती ऐसे साक्ष बहुतांची. सगळ्यांची का? नाही. सगळ्यांची. हा मला हेच सांगायचं होतं. आयसीस साक्ष बहुतांची. बरेच जण म्हणतात पण सगळेच नाही म्हणत. सगळेच नाही म्हणत का? कारण मुख में नाम बगल में छुरी. कमी आहे का संख्या? भरपूर आहे. अशी सुद्धा लोक आहेत मुखात नाम घेतात, देखावा करतात, नाटक करतात, नाही का? टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बेचारी क्या करे पेट में काला बाजार. आहे ना? माला बनाई मोती की बीच में डाला सूद, माला बेचारी क्या करे जपने वाला कपूत. आहे की नाही? अनेक म्हणतात, असंही म्हणतात मुखात नाम असावं, नाही असावंच, असावं. पण एक सांगू का? ज्याच्या मुखात नाम आहे ना त्याच्या चित्तात देव असेलच असं सांगता येत नाही. पण ज्याच्या चित्तात देव आहे ना त्याच्या मुखात नाम असतोच, असतोच. तो कोवळ्यात एक अभंग आहे. हा अभंग आहे. मागणी पर चित्ती तुझे पाय. हा मला चित्ती तुझे पाय रूपाचे दाना,
मुखात नाम आहे, मुखात नाम आहे, पण ते का फळत नाही सांगा बरं, का फळत नाही नाम? ते फलद्रूप का होत नाही? तुकोबाई सांगतात एक नाम केव्हा पूर्ण होतं, एक नाम केव्हा पूर्ण होतं? चित्तात पाय, डोळ्यात रूप आणि मुखात नाम. जेव्हा नाम घेताल ना तेव्हा चित्तात भगवंताचं पाय पाहिजे, डोळ्यात रूप पाहिजे, तेव्हा ते नाम पूर्ण होतं. अंदर की बात आहे. श्रोते वर्ग, कमी नाम घ्या चालेल, पण अगदी अट्टहासाने जेव्हा नाम घेतो ना, आनंद रूप डोळ्यासमोर बघा आणि बघा फरक पडतो का नाही. औषध घेऊन पाहायला काय अडचण आहे? गुण येईल नाही तर नाही येईल. पैसे द्यायचे का? पैसे द्यायचे का? औषध घेऊन पाहायला काय अडचण आहे का? नाही. आणि तसे आम्हाला प्रेमाला खूप आवडतं. विठ्ठल विठ्ठल बरं, जेव्हाही मुखात नाम असेल, डोळ्यात रूप असावं आणि चित्तात ध्यान असावं, नाही का? चित्तात ध्यान निर्गुण, डोळ्यात रूप सगुण, आणि जे मौल्यवान असतो ना, हिरा कुठे असतो? हिरा 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 कुठे असतो? कोंदणात. हिरा कुठे असतो? कोंदणामध्ये. तो असाच नाही. म्हणून नाम आहे कोंदणात आहे, मुखात. राम कोंदणात आहे, बंद. चित्तात पाय, डोळ्यात पण मुखात नाम घेणं म्हणजे सगुण, निर्गुण आणि कोंदणात मुखात नाम. म्हणून तुकोबारे म्हणतात की हे अर्थाच नाही. म्हणून भगवंताच्या चित्तात आहे ना, हा त्याचीच सगळ्यात काय, दुसऱ्याची नकोच. म्हणले का हो तुकोबारा, त्याचा काही दिसलं मला फायदा काही दिसला का? एक दृष्टांत सांगेल लहानसा अगदी की बघा, एका वेळी असं झालं, विश्वामित्र आणि वसिष्ठ यांची पूर्व दुश्मनी ऋषीमुनीची सुद्धा होती हो. आपलेच असते असं नाही बरं का. दोघांचं आधी वाकडं होतं, पण जेव्हा सौख्य झालं दोघांचं, मग दोघं एकमेकांच्या घरी जाऊ येऊ लागली. मग ओळखीसारखे काय काय होतं सांगा बरं. तुम्ही माझ्या घरी या, मी तुमच्या घरी येते, तुमची वाटीभर भाजी माझ्या घरी, माझी वाटीभर तुमच्या घरी. मग तुमची विचारपूस, कोण आला, कोण गेला, कशी तब्येत आहे, सगळं असतं की नाही. मग दोघांचं सौख्य झालं आणि मग एका दिवस वसिष्ठ विश्वामित्राकडे गेले. म्हणजे विश्वामित्रा, खूप दिवस झाले तुमची भेट नव्हती झाली, आलो म्हणले. विश्वामित्राचे वा वा वा. वसिष्ठ म्हणले आले, वा वा वा, स्वागत आहे, या या या, बसा बसा. येणं झालं, चहा झाला, पाणी झालं, तेव्हा नव्हतं बरं, पण आता सांगावं लागतं का नाही. तुम्ही म्हणताल काय हो गेलं कप चहा सुद्धा नाही. ते काय आम्हाला काय नसतं, पण म्हणतात लोक कप चहा सुद्धा नाही. सगळं
शंभरची नोट 50ची नोट काहीतरी देतो. बाई माझ्याकडनं नाही घेणं झालं, तू काहीतरी घे, नाही का? मग आता ऋषीमुनी काय करणार? त्यांच्याकडे काय कपडे काही शाली. आता कपडे म्हणजे आवडच गोष्ट आहे बाहेर, बरं का? त्या लग्नामध्ये जाऊन होतं ते याची साडी त्याला, त्याची साडी त्याला, त्याची साडी त्याला, ते विचारूच नका तो गोंधळ. पण त्याचा काहीही उपयोग नाही. सांगा बरं साड्यांचा काय उपयोग आहे? आता बऱ्यापैकी बंद झाले म्हणा, तरी पण बऱ्यापैकी चालू पण आहे. पण नाही नेलं तर राग येतो आणि नेलं तर आवडत नाही, अशी भानगड. नाही नेलं तर राग येतो आणि नेला तर आवडत नाही. ते काहीच कामाला नसतं, पण ते लागतं. ते तर होऊ द्या. इकडे पण कोणी महाराजाला का लगेच मला सांगा त्या शॉलचा काय उपयोग सांगा बरं महाराज. ती काय पांघऱ्यासारखी तिला मग काय अडचण नाही हो. पांघऱ्यासारखी दिली ना तर काहीच अडचण नाही. सांगा बरं शाल काय कामाची? अंग पुसता येत नाही, कोणाला देता येत नाही, तिचा काही उपयोग पण नाही. बरं नाही दिले तर त्याचा पण राग येतो. जाऊ दे, तो विषय नाही. पण काहीतरी द्यायचं असतं की नाही. लेक आली की थोडी मागणी, पाहुणा आला की पीस, महाराज आला की शॉल नारळ, द्यावं लागतं ते. मग विश्वामित्र काय देणार? त्याच्याकडे काय होतं देण्यासारखं? मग विश्वामित्र म्हणले, वसिष्ठ तुम्ही आमच्याकडे आला, तुमचा मनाचा मोठेपणा. आणि त्यांनी विश्वामित्रांची तपश्चर्या 60,000 वर्ष, 60,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्रांची होती. हातावर पाणी घेतलं आणि संकट सोडला. 1,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्र तुम्हाला सोडली म्हणे. केवढं मनाचं मोठेपण आहे. 1,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राला गेली. विश्वामित्र गेले. मग काही दिवसाने विश्वामित्राकडे वसिष्ठ गेले. निमंत्रण होतं, मी तुमच्याकडे आलोय बरं का, आपणही माझ्याकडे यायचं. आपण असंच बोलतो की नाही, मी आले आपण सुद्धा यायचं बरं का आमच्याकडे. मग ते किती मनातून असतात, किती वरचं असतं माहित नाही, पण यायचं बरं का. नक्की या बरं का लग्नाला, नक्की यायचं बरं का. खूप आग्रह असतो. मग कसे ते पण म्हटले की विश्वामित्र आपणही आमच्याकडे या. मग त्याप्रमाणे विश्वामित्र वसिष्ठाकडे गेले. सगळं त्याला खाऊन पाहुणचार झाला आणि विश्वामित्र जायला निघाले. वसिष्ठ काय देणार? ह्याने 1,000 वर्षाची तपश्चर्या. विश्वामित्र म्हणले, वसिष्ठ म्हणले, विश्वामित्र तुम्हाला हे अर्धघडी सत्संगतीचा पुण्य तुम्हाला आत्मा सोडतोय. सोडला संकल्प. बघितलं विश्वामित्राकडे तर त्या चेहरा असा म्हणजे खुश दिसत नव्हता. म्हणले नाही असं असतं की नाही, माणूस बोलत नाही. आपण हाव नाही का, आमचं महिला असंच की नाही. आणि तिने बाई मला असा झटकाच मारला आणि मी काय तिला जात होते का? मी तिला काही म्हणले का काय? सगळं पण अशीच म्हणजे बऱ्याच भानगडी असतात का. तसं विश्वामित्र बोलले नाही, पण तो चेहऱ्याचा हावभाव कळाला विश्वामित्रांना, वसिष्ठांना. म्हणले, विश्वामित्रा जे दिले ना म्हणे आगामीचं पुण्य कमी नका समजू, तुमच्यापेक्षा कन्वर्ट सरसच आहे. आणि मग तेव्हा विश्वामित्र म्हणतात, मी 1,000 वर्षाची तपश्चर्या तुम्हाला दिली, तुम्ही आगामीचं पुण्य काही मेळ खात नाही म्हणे. मला तर काही पटत नाही. मग कसं दोघांचं का भांडण लागलं तर म्हणजे कोणी सोडायचं तिसऱ्याने. आता हे एवढे दोघे महातिथे तिसरं कोण जाणार? मग वसिष्ठ आणि विश्वामित्र गेले ब्रह्मदेवाकडे. दुरून पाहिलं वसिष्ठ येत आहेत, विश्वामित्र येत आहेत. ब्रह्मदेवाचा खांबच फुटला. काय करतील संकल्प सोडते, काय करतील? अरे तेवढं बळ तपश्चर्याचं. दुर्वास घातले सगळे रत्न पाण्यामध्ये इंद्राचे. तपश्चर्याचं बळ कमी नसतं नाही का. काय करतील, काय शाप देतील सांगता येत नाही. दुरूनच घाबरले ब्रह्मदेव. आणि वसिष्ठ आलात, या या या. विश्वामित्र आलात, या या या. म्हणले, आलो ब्रह्मदेवा, पण इकडे तिकडे गप्पा मारायला नाही आलो बरं का.
भांडण तुला भांडण बापरे सांगा सांगा काय सांगा म्हणे विश्व ब्रह्मदेवा 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त का अर्धा वेळची सत्संगती जास्त ब्रह्मदेव म्हणजे हे पहा सांगितलं असतं बरं का पण हे खातं काही माझं नाही हे खातं काही मला फक्त आपली सृष्टी उत्पन्न करायची बस आपल्याकडे तेवढंच का हे खातं आपलं नाही तुम्ही आपल्या विष्णू भगवंताकडे जा आणि त्याला विचारा किती विष्णू भगवंताकडे पाहिजे विष्णू दोनच इतके येत आहेत वशिष्ठ येत आहेत विष्णुमित्र येत आहेत या 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 वशिष्ठ या विष्णुमित्र या आलात या 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 कसे आलात विष्णू भगवंता सांगा 1000 तपश्चर्याचं बळ जास्त का अर्धवडी सत्संगाचं पुण्य जास्त विष्णू म्हणले सांगितलं असतं पण तपश्चर्या हा प्रांत महादेवाचा सगळ्यात जास्त तपश्चर्या कोण करतील तर भोलेनाथ कधीही पहा निवेशरणामध्ये जाऊन बसतात तपश्चर्या तर ध्यान लागतात आणि पार्वती माता इकडे आपली बिचारी कंटाळून जाते म्हणून तो एकटीने गणपती तयार केला बरं का तो आज भाग नाहीये पण सुंदर आहे सांगण्यासारखं आहे पण म्हणजे तो प्रांत माझा नाहीये आपण महादेवाकडे जावं चटकन निघाले महादेवाकडे आले सांगा महादेवा काय 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त की अर्धा संगती जास्त महादेव म्हटले पा मी खरंच तपश्चर्या करतो हे तुम्हाला सांगितलं पण असतं काय असतं सांगितलं पण असतं पण म्हणजे काय झालं ना ते जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून ते विष आलं म्हणले आणि ते विष घेतलं ना आपलं डोकं काही कामच तेव्हापासून करत नाही आपलं डोकं म्हणजे तेव्हापासून कामच करत नाही म्हटले आता काय करायचं ब्रह्मदेव नाही म्हटले विष्णू नाही म्हटले शंकर सुद्धा नाही म्हणतात सांगा महादेवा काय काय करायचं काय सांगा निवडा द्या सांगा सांगतो पण 100% काम होणार जा म्हणे तुम्ही कुठं जायचं जा म्हटले शेषाकडे शेष ज्याने आपल्या डोक्यावर ही धरणी याचा भार त्याच्या डोक्यावर आहे आणि शेषाकडे शेषा महादेवाने पाठवले बरं का या म्हटले काय काम आहे सांगा शेषा 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त का अर्धा घडीची सत्संगती जास्त शेष म्हणे नक्कीच सांगतो पण म्हणे एक सांगा असं डोक्यावर वजन घेऊन कोणी बोलतोय पण एवढा पृथ्वीचा भार एवढा भार वाहतोय म्हणते मी आणि एवढं वजन डोक्यावर घेऊन मी कसं बोलू म्हणले सांगा बरं म्हणले मग याला उपाय काय आहे म्हणले उपाय हा भार तुम्ही थोडा जर हलका केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल काय करायचं विषयाबद्दल आशेच असले एवढंच तर म्हणले हा घेतला हातावर पाणी 1000 वर्षाची तपश्चर्या शेषा सोडी स्वाहा पाणी सोडलं संकल्प सोडला ती पृथ्वी तास की मस्त नाही एवढी सुद्धा हल्ली नाही एवढी सुद्धा हल्ली नाही आता फक्त घाम फुटल्यावर ठेवू शकता तुमचं काय म्हणणं आहे वशिष्ठा काय नाही म्हणले आपला प्रयत्न जे दिले त्यांना तुम्हाला देऊन बघतो म्हणजे हातावर पाणी घेतलं अर्ध्या घडती सत्संगती शेषा तुमचा भार कमी व्हावा संकल्प केलं स्वाहा स्वाहा म्हणतात चेंडू जसा उडतो ना 4 फूट ते पृथ्वीवर गेले काय सांगत होते अर्धी घडी सत्संगती जे मागितलंय ना की त्याच्या चित्तात देव आहे तो दे तो यासाठी कारण का ते मला आवडतंय ना दुसरं
सुंदर गायल्यावर उत्तरेच लोकांनी नाचा. तुम्हाला नाही असं वाटत की असं नाचावं म्हणून मस्त? कसलीच गोड गातात. आणि खरंच मला तर आज मला खरं मिरवणूक यायचं होतं, पण ते दम नाही, खरं तब्येत बरोबर नाही बघा, पण ते राहवतच नाही. म्हणजे असं अंगामध्ये जरा मला संचरत ते भूत जबर मोठे की बाई तसं काहीच होतं बघा. खरं तर आपण टाइम जवळ होत आले बघा. पण आज कसं आहे ना, आज आहे जागराचं कीर्तन. सेमीफायनल उद्या फायनल. तुम्ही अरे नवलं का झालं ना फायनल, चॅम्पियन ट्रॉफी केली ना भारताने. अरे खरं कसं कौतुक आहे लोकांचं खरंच. विश्वकप आणला खेचून. हे काल चॅम्पियन ट्रॉफी मी त्याची वेडी बघा, मला आवडत ते. हे काल जेव्हा कीर्तन चालू होतं आणि फटाके फुटले ना, मी लगेच बोलले जिंकला म्हणलं भारत. वा 12 वर्षानंतर जिंकून ओढून आणलं. कारण जेव्हा मी आले ना, टफ बॉल चालू होती महाराज. बापरे, एक दोन ओव्हर तर मेडल केला. एका ओव्हरमध्ये फक्त मेडल विकेट. असं एवढं टफ मॅच चालू त्याने जीव धारतो. खरं फायनल होते ना, असं वाटत होतं, नव्हतं वाटत की जिंकेल म्हणून. पण जेव्हा फटाके बदलले वा तशी हे आजची सेमी फायनल. उद्या संध्याकाळचं कीर्तन नाही, येऊ नका बरं का. नाही तुम्ही आला तर चालेल, पण पंगत कोणी द्यायची? कारण सवय लागली. 10 दिवस आहे दररोज पंक्ती, पण घरी तर स्वयंपाकच नाही. बरं पंक्ती घरात कोणी करीच ना. बसा मला गल्लीत 1000 हो का 500 हो. मला तर असं वाटतं असं मी इथेच राहावं. आणि भला माझ्या सप्ताह झाला आता सगळ्या बागड्या मला म्हणतात ना, बाई लयच खराब झाली, लय खराब झाली. मी आपण दररोज सांगतो काहीतरी करत आहे. तुम्ही मस्त जीव घालता मला वेळ आपल्या खरं तर होत आली आहे, जास्त वेळ घेणार नाही. काय बोलत होते? कीर्तन. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. आता मला एक सांगा, आता वासना चांगली का वाईट सांगा बरं? आता एवढं वेळच नाही. वासना चांगली पण आणि वाईट पण बरं का. चांगली वासना ठेवावी. सर आमच्या जनाबाई म्हणतात की वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय. जिकडे जाऊ नाही तिकडे जा, जे खाऊ नाही ते खा, म्हणून तिचा मोडावा पाय. गड्यांनो वासना ओढाळ गाय. ती ओढाळ गाय वासना नाही का, जाऊ नाही तिकडे जा. आणि असं होतं की नाही, आपण बघतो आपण की जे खायचं नाही ना, नाही का, एखाद्याला असं बीपी आणि ते असं जावं मुद्दाम भजे खावंच वाटत. जिकडे जाऊ नाही तिकडे जा. ज्याची पथ्य आहे नेमकं तेच खाऊशी वाटत. बरं झालं मी तर म्हणते आज एकादशी होती, नाही तर जर का काळे वेळी कधी असं कधी असतं ना, हे पा जेवणासाठी इकडे बसा, जेवणारे लोक इकडे बसा आणि फराळवारी इकडे बसा आणि इकडे मस्त छान मेनू जेवणासाठी. तर मला सांगा इकडे केवढं तोंडाला पाणी सुटलं असतं. एक सांगू का, मला एकादशी पण सांगायची होती पण आता नाही सांगणार. पण आता हा विषय नाही म्हणून सांगेलच. कसं एकादशी कशाला म्हणतात सांगा बरं? एकादशी इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन यांनी उपास पकडायचा. तेवढं नाही चालत काय, नुसतं जिभेचं नाही का. आपण गेलो लग्नाला आणि मस्त अशी एवढ्या प्रकारचे हे पकवान, जिलेबी, मोतीचूर, घिवर, रसमलाई, तोंडा पाणी सुटले ना. हा एवढेच होते. असे एवढे पदार्थ असावे आणि एकादशी कधीच सोडायची नाही. आणि आपण एकादशी असावी आणि नेमके फराळाची व्यवस्था आधीच काहीतरी भगर नाही तर थोडं साबुदाणा आणि ते खायला पडावं. मला खरंच मनातून सांगा,
की खरंच मला वाटतं का खरंच म्हणजे एकादशी धराव त्या दिवशी? खरंच सांगा बरं. आता वरून तर हो म्हणतात पण मनातून नक्कीच नाही बर का. पण एकादशी इकडे वाचता जरी गेली तरी वाटते बरं का. या एकादशा इंद्रियांनी एकादशी पकडायची असते. डोळ्यांनी चांगलं पाहावं, बघून त्याचं रूप पाहावं, जिभेचं नामस्मरण व्हावं, हाताने अन्नदान व्हावं, पायी तिथे यात्रा व्हावी, चांगली चांगली भगवंताची कामं व्हावी. तेव्हा अशी एकादशी घडत नाही का. नाही तर मग तिकडे बघतोच आहे, इकडे खातोच आहे, तशी एकादशी घडतच नाही. आणि आज सुंदर योगात एकादशी पण आहे. आणि म्हटले का होतो तुम्हाला तुमची वासना अशी व्हावी का? पण चांगली वासना जरूर व्हावी. वाईट होऊ नये पण चांगली जरूर व्हावी. वासना कशाला म्हणतात काहीतरी एखादी गोष्ट खूप आवडली का म्हणजे ती दृढ वासना, दृढ इच्छा शक्ती, त्याचं नाव वासना. खूप आवडतं मनातून, पाहिजेच मला. नाही हे मला असं वाटत होतं मला घ्यावं. तिने केले ना 2.5 तोळ्याचं गंठण. मला पण असं वाटलं होतं करावं किंवा 1.5 तोळ्याचं तरी. पण आता काय करू बाई, गेलं ना लाखावर. बोलता आता 30,000 होतं, आता गेलं 1 लाखावर. असं वाटत होतं पण वासना ती कशाची पण होते. पण जगद्गुरु तुकोबांना मला ती वासना नाही की यांची वासना व्हावी, मला हे भेटावे. नुसते भेटावेत नाही, त्यांनी माझ्यापासून कधीही दूर होऊ नये. अभंगाचा संता कळासावे भेटी यांची भेटी दे, पण भगवंता वियोग नको होऊ. हे आवडते, माझ्या मनाला आवडतंय बरं का. आवड वेगळी आणि इच्छा वेगळी बरं का. इच्छा वेगळी, गरज वेगळी आणि आवड वेगळी नाही का. काही गोष्टी आपल्याला आपण गरज
आणि काही गोष्टी आवड म्हणून करतो. जेवण करायचंय गरज म्हणून का आवड म्हणून? गरज. जर का जेवलो नाही तर नाही का, ती शरीराची भूक आहे, गरज आहे, ती पाहिजे शरीराला. अन्न, वस्त्र आणि निवारा गरज आहे, पाहिजे, आवड नाही. पण जेवण करावं आणि जेवणानंतर ते बापरे बरेच हुशार आपण ना पावसात लगेच लक्षात आला का, तर त्याची गरज आहे का आवड? हा, आवड आहे. पण ही आवड नाही आहे. तसं लेकरांना काही पहा, लेकरांना काय आवडावं? तुम्ही आपले लेकर शाळेत घातले असतील ना, पण ते पहिला वर्ग कोणता असतो शाळेत घातला? शिशु वर्ग. त्याच्यामध्ये सगळं आलंय, त्या वर्गाचं नावच तसलं. बरं लेकरांनी शाळेत जावं, रडावं, जावं शाळेत, ती गरज आहे, त्याचं भवितव्य त्यात आहे, त्याला सवय व्हावी. मग ते जरी रडलं ना, आई धपाटा घालते, हिरवी नाही पण तेव्हा घालेल, जारे काढते कसला जात नाही बघतेच म्हणले, आणि पाठवते शाळेमध्ये, पाठवते शाळेमध्ये. पण तिकडे त्याची आवड होत नाही, त्याला ती आवडावी का, ती आवडावी शाळा, पण त्याला ती नाही आवडत, त्याला ती आवडते. ती माती आवडते की नाही? लेकरं माती खातात की नाही? का शाळा आवडावी पण ते नाही आवडत, माती आवडते. आजारी होशील, ते काय म्हणजे पोटात तमोढेरा होईल, ती खाऊ नको, चांगलं नाही शरीराला. पण आवडतं लेकरांना, काय सांगावं, चांगलं नाही रे, नको खाऊ. नाही सुटत, पण नाही सुटत. आणि करते ते ज्यांनी लावून घेतलं ना, आधी लागतं ते, नंतर हा सोडायचा प्रयत्न करतो, पण ती नाही सोडत. ती मध्ये एक तरी जवळ येत नाही, पण एकदा जवळ आले की मग नाही सोडत ते. म्हणून हरी जना सवे भेटी, मुद्दाम सांगितलं, गरज आणि आवड. नाही आवडू ते, चांगलं नाही ते ओळखायचं लिहिलेलं असतं. काय असतं लिहिलेलं? आता यांना काय अनुभव आहे का? आपल्याला माहिती आहे, इथे नाही का, सॉरी आपण नाही, याच्यापासून धोका आहे लिहिलेलं असतं की नाही, पण सोडतात का आपण? नाही आवडू ते, हे आवडावं, हे आवडावं, कारण याच्यात सुख आहे, याच्यात साथ आहे. जन्माला आल्याचं साथ इथे आहे, पण नाही होते. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप बोलायचं वाटतं, पण माझ्या तर नेहमी तक्रार, ताई तुम्ही फार लांबत आहो, ताई तुम्ही फार लांबत आहो. म्हणून आज काळेबाई म्हटलं, मुद्दा उशिरा जाईल म्हटले कशी. ठीक आहे, पण येऊन उभा राहिल्यात, हजेरी लावली बरं का, नोंद झाली. शहरात आपण आपले नावं नाही घेतले गेले, आपण उशिरा आलात. नाही का आपल्या याचं भूषण आहे शरीरात की काळे ताई सुंदर मस्त छान गातात, आपलं भूषण आहे. मला एक सांगा बरं, आपण दुकानात जातो, सोनं घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. झालं लागवड, नाही घेऊ शकत. आता मला सांगा, जर का सोनं घेऊ शकत नाही, मग ते हिरे आणि ते मानकर कसं काय घेणार? नाही
घेऊ शकत नाही. नकाच घेऊ. ही हिरे मानकच आहे ना आपली. ही आपली हिरे मानकच आहे. ही आणि ही परमार्थी आहे. ही त्या मार्गाला नेणारी आहे. म्हणून संघ हा करा. संघ हा करावा. मनोमार्ग गती संतांचे संगती हे काय भलं तुकोबारा म्हणतात की बाकीचे मार्ग आहेत ना ते भल्याचे नाही. पण आम्ही करतो बघा. एक सांगेन मुद्दाम एक 2 मिनिटात जास्त बोलणार नाही. वारकरी संप्रदाय हा असाच संप्रदाय आहे बरं का. सांगा आमचे संत एका संप्रदायाचे होते का? चैतन्य संप्रदाय तुकोबारायांचा, नाथ संप्रदाय माऊलीचा, दत्त संप्रदाय नाथांचा आणि हा तिन्हींचा मिळून झाला वारकरी संप्रदाय. म्हणून मगाशी बोलले नाही का हे सगळं जेव्हा मिळतं ना तेव्हा ते गंगेला जातं. हे जेव्हा सगळं एकत्र येतं तेव्हा ते गंगेला जातं. क्या औकात है जाके दिखाओ अकेला कोई दिखाओ. शक्यच नाही. एखादं बोट झाला जाऊन जाय करतो समुद्राला जातो का? अरे मध्ये साक्षी चिखल नाही किडे पडतील नाही जाऊ शकत. जर का जायचं ना असं एकत्रच यावं लागेल. संघटनच लागेल. एक सांगू एकी लागेल. जर का आपली एकी असेल ना काय मजा कोणाची आपल्याकडे डुंकून बघेल काय मजा कोणाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात ना की भगवंत हे शेवटी सगळं
ऐका, उद्याच्या सूचना दिल्याशिवाय पुढे उठू नका. इकडे बघा सगळ्यांनी